हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहोत एका विलेजमध्ये. तर मी जिथे राहते, जिथं साऊथहॅम्प्टन, घराच्या जवळच बाय कार 20 मिनिटाच्या अंतरावर एक विलेज आहे. तर न्यू फॉरेस्टचा एरिया आहे पूर्ण, आणि मध्ये हे विलेज आहे. तर असे 2-3 ठिकाणं आहेत जवळजवळच. तर खूप सारे ॲनिमल्स पण बघायला भेटतील. इथे पहिले एक फरारीचं शोरूम होतं. खूप साऱ्या मस्त मस्त गाड्या होत्या, पण आपण फक्त बघून जाऊया. आणि त्याची प्राइस पण आतमध्ये लावली आहे, सो मग ज्यांना घ्यायचं असेल ते लोक घेऊ शकतात. हे लिनहर्स्टचं पूर्ण टाउन सेंटर आहे. तर इथे लिनहर्स्ट जे आहे ना, ते पूर्ण फॉरेस्टच्या ना मधलं पूर्ण मिडल लोकेशन आहे. सो इथे जुनी घरं तुम्हाला बघायला भेटतील, जुने शॉप्स, कॅफेज आहेत खूप सारे, जिथे आपण टाइम स्पेंड करू शकतो. आणि जर इथे येणार असेल तर इंडियन शॉप्स पण आणि रेस्टॉरंट्स पण आहेत. तर इथे एक मला हे शॉप दिसलेलं, आणि इंडियन रेस्टॉरंट्स पण आहेत मागे. सो आपण इकडे जाऊयात जिथे थोडासा फॉरेस्ट एरिया आहे. हे मस्त घर आम्हाला बघायला भेटलं जाता जाता. रोड साईडलाच होतं. इथं पूर्ण गेट वगैरे लावले होते प्रोटेक्शनसाठी, कारण आतमध्ये मला वाटतं ॲनिमल्स वगैरे आहेत. तर तुम्ही जाताना आणि येताना हे गेट बंद करून यायचे इन्स्ट्रक्शन्स पण लावलेले तिथे. तर इथे मला लांबून घोडे पण दिसत आहेत. सो थोडं जवळजवळ जाऊयात, कारण हे वाईल्ड आहेत. सो थोडंसं प्रोटेक्टिव्ह राहायला लागतं. पूर्ण त्यांचे कळपच आहेत. इथे आल्यानंतर पहिल्यांदा मी फॉरेस्ट एरियामध्ये आली. सो मस्त. इथे पूर्ण फ्रेश हवा, आणि मस्त मला गावाकडची आठवण आली. तर इंडियामध्ये पण जेव्हा गावी जायचं तेव्हा असंच शेतामध्ये वगैरे फिरायचं. सो थोडं तिकडची आठवण आली इकडे आल्यावर. पण आतमध्ये पूर्ण गोल्फ पण आहे. इथे लेफ्ट साईडला पूर्ण गोल्फ एरिया आहे, आणि लोक इथे येत असतात, म्हणजे आपल्या ॲनिमल्स, कुत्रे मांजरेंसोबत. सो पूर्ण असा वीकेंडचा पूर्ण लोकेशन आहे. तर इथे कोणीतरी असं छोटंसं घर बनवलंय. असं क्रीपी दिसतंय, पण जाऊन बघूया. असंच पुढे चालत आल्यावर इथे एक स्पॉट भेटला. एकदम परफेक्ट ग्लोवी स्पॉट असा दिसला मला. आणि इथे पूर्ण मस्त मेडिटेट करू शकता तुम्ही. इथे मी मगाशी सांगायचं विसरले, इथे लोक सायकलिंगसाठी स्पेशली येतात. तर इथे एक कपल आलं होतं. नेक्स्ट टाइम काहीतरी पूर्ण ग्रुपसोबत यायचा प्लॅन आहे. सो लेट्स सी. इथून पूर्ण काऊज येत आहेत. सो हळूहळू जाऊया. वाईल्ड आहेत, सो मला भीती वाटते. आणि खूपच खूपच पूर्ण मोठ्या मोठ्या काऊज आहेत इथे, गाई. मला वाटतं इथल्या वातावरणामुळे पण यांचं पूर्ण बॉडी अशी असेल. पूर्ण कळप चाललाय. ॲक्च्युली त्यांना बघूनच खूप भीती वाटत होती मला.
सो मी एकदम लांब लांब थांबून त्यांचे व्हिडिओज घेत होते. एक पुढून म्हातारी कौ पण येते. आणि गाई वगैरे कसं तुम्हाला माहिती असेल की त्या बघत राहतात आपल्याकडे. तर हे बघा, तिला कळलंय की मी व्हिडिओ घेतेय. मी आता मागे चालली आहे इकडून. ॲक्च्युली खूप भीती वाटते मला त्यांची. कॅप्चर करण्याचा पूर्ण प्रयत्न करते मी लपून लपून. आणि त्यांच्या कानाजवळ असे ते नंबर्स वगैरे लावलेले आहेत. मी ट्रॅकिंग नंबर्स वगैरे असतील तर ते पूर्ण प्राण्याच्या, ऑब्व्हियसली आपल्या इंडियामध्ये पण असतं तसं, पण इथे मला वाटतं ट्रॅक ठेवण्यासाठी लावलं असेल. तिथून परत येताना इथं परत घोड्यांचा कळप दिसला. सो त्यातला मेन आहे आणि तो सगळ्यांना बोलवतोय. इथे यांना बघितल्यावर मला एका ॲनिमेटेड मूवीची आठवण आली. स्पिरिट म्हणून एक मूवी आहे, त्याच्यामध्ये एकही शब्द कोणी बोलत नाही आहे, पण खूप भारी मूवी आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. सो आता आपण दुसरीकडे जाऊयात जिथे की थोडंसं नेचर, पहाडी आणि थोडंसं ना ॲनिमल्स वगैरे आपण बघायला भेटतील तिकडे. होप सो. लेट्स गो. See, that's a small one. They're running. They're running. I just want them so much. I just want to see them all the time. Why there are so many? I'm actually not getting the point. माझ्या क्वेश्चनचं माझ्या मित्राने आन्सर दिलं की खूप हजारो वर्षापासून ते इथे आहेत. तर ऑब्व्हियसली खूप जास्त घोडे आहेत या एरियामध्ये. भारी. विलेजमध्ये असं खूप काय बघायला आहे, जसं की प्राणी वगैरे बघितले असतील आणि इथे सायकलिंग पण करायला लोक येतात. खूप साऱ्या कार्स बघायला भेटल्या. सो इथून कारने ॲक्च्युली इझी होतं जाणं माझ्या घरापासून, कारण की फक्त 20 मिनटाचं कारचं डिस्टन्स आहे. पण जर बसने यायचं असेल तर खूप इकडून तिकडून फिरून यावं लागतं आणि ट्रेनने पण. सो नेक्स्ट टाईम बघूया, जर जास्त वेळ असेल तर आणखीन आतमध्ये सायकलिंग करायला जायचा प्लॅन आहे. सो होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. See you in the next video.
लवकर